नमस्कार, दीपक करंजीकर. आपल्या मर्मसूत्र या चॅनलच्या पुढच्या एपिसोडकडे आपण आज जाणार आहोत. त्या चॅनलवरचं पहिलं जे विषय होता शिवसूत्र, त्याचं पहिलं सूत्र आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं. मी तुम्हाला असं म्हटलं की शिवसूत्राचे 7 पैलू आहेत. एक होतं स्वयंभू, स्वत्व, स्वधर्म, स्वराज, साक्षेप, सलगी आणि स्वयंसिद्धता. तर आपण स्वयंभू हे जे त्यातला जो पैलू आहे तो बघितला. आता आपण दुसऱ्या पैलूकडे जाऊ. त्याचं नाव आहे स्वत्व. स्वत्व, स्व म्हणजे मी, स्त्व म्हणजे अस्तित्व, सत्व, स्वतःचं अस्तित्व हे स्वत्व. पण ते नुसतं अस्तित्व म्हणजे एक्झिस्टन्स असं नाहीये. काय ते इंग्रजी ही फार तशा अर्थाने मी तिला पुअर भाषा असं म्हणतो. कारण जे उच्चाराधिष्ठित शब्द असतात ना, त्यांचा जो इम्पॅक्ट असतो, जो अर्थ पोचतो किंवा तो जो धातूला धरून येतो तो जगण्याच्या, तो तर सगळ्याच भाषांमध्ये येतो असं नाही. भाषा प्रमाणित झाली की हे प्रमाण वाढतं. एनिवे, तो दुसरा विषय. तर स्वत्व म्हणजे काय? तर स्वत्व म्हणजे धारणा आणि धाडस. गंमत बघा, धारणा जे आहे, धारणा कुठे आली पहिल्यांदा माहिती तुम्हाला? भगवान पतंजलींच्या अष्टांग योगात आली. पतंजली जगण्याची सूत्र सांगताना पतंजली सूत्रात 8 अंग सांगतात. तर पहिली 5 अंग आहे ती बाहेरची आहे. यम, नियम, आसन, प्रत्याहार आणि प्राणायाम. ही 5 अंग बाहेरची आहे, म्हणजे बाह्यकरणाशी जोडलेली आहे. पतंजली फार सूक्ष्म विचार करणारे ऋषी होते. ते म्हणतात 3 जी अंग आहेत त्यांची ती अंतरंग साधन आहेत. त्यात एक धारणा आहे, एक ध्यान आहे आणि शेवटचं आहे ते समाधी आहे. म्हणजे हे प्रवास कसे, यम पाळत जायचे, नियम पाळायचे, आसनं करायची, प्राणायाम करायचं, प्रत्याहार करायचा, धारणा तयार होते. धारणा तयार झाले की ध्यान शक्य आहे आणि ध्यान तयार झालं की समाधी शक्य आहे. हा असा प्रवास आहे स्वतःकडे होणारा, आतमध्ये होणारा. त्याचं धारणा हे सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. कारण धारणा, ध म्हणजे धरणं, तो संस्कृत धातू आहे. त्यांना व्याकरण लक्षात येईल, त्यांना कळेल. तो ध जो धातू आहे तो धरणारा, मी पकडलेलं, जे माझ्या अंतःकर, जे माझ्या स्वतःशी जोडलेलं आहे, घट्टपणे पकडलेला जो स्वतः माझा पीळ आहे, ते ध, ती धारणा. तर स्वत्वाचा एक भाग आहे धारणा आणि दुसरा भाग आहे धाडस. आता कसं आहे, कुठल्याही संकटाचा सामना करण्याची क्षमता असणं म्हणजे धाडस. लक्षात घ्या मी काय सांगतोय. एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची क्षमता अंगभूत असणं, निर्माण होणं, तयार करणं म्हणजे धाडस. धाडस म्हणजेच धैर्य आपण म्हणतो, किंवा आत्मविश्वास म्हणतात काही लोक, किंवा काहीतरी नवीन करण्याची हिंमत असंही काही लोक म्हणतात. तर आपण धाडस हा शब्द घेऊ. सामना करण्याची क्षमता म्हणजे धाडस. संकटाचा, परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता म्हणजे धाडस. धारणेच्या आधी धारणा, धाडसाच्या आधी धारणा येते. मी धारणा धरतो मनात, कन्व्हिक्शन ज्याला इंग्रजीत म्हणतात. माझ्या मनाची एक धारणा असते आणि त्या धारणेच्या अनुषंगाने मी धाडस करतो. उदाहरण देऊन सांगतो. एखादा ऍथलेट असतो, तो वर्षभर व्यायाम करतो, स्टॅमिना वाढवतो, स्ट्रेच करतो, स्नायूंची लवचिकता वाढवतो. हे सगळं वाढवत नेत एक दिवस तो 50 किलोमीटर पळतो. हे 50 किलोमीटर पळणं जे आहे ते धाडस आहे. आणि 50 किलोमीटर पळण्याची क्षमता निर्माण करणं जे आहे आतून, ती धारणा आहे. इतकं सोपं आहे. तर स्वत्वामध्ये धारणा आणि धाडस येतं. सत्व फार मोठी गोष्ट आहे बरं का. स्वत्वातून कळतो माणूस काय. माणसाची ओळख स्वत्वाची आहे. आता धाडसाबद्दल एक आधी सांगतो मग पुढे जाऊ. धाडसाचा अजून एक परिमाण किंवा डायमेन्शन ज्याला इंग्रजीत म्हणतात, ते म्हणजे सावध असणं. विहिरीत उडी मारा, अंधारात काही अंगावर बला घ्या, धाडस आंधळं नाही. धाडस हे डोळस असतं. डोळस असतं म्हणजे धाडसाचा एक जो भाग आहे तो सावध असणे. शिवरायाचे सावध असणे आठवावे. सावध आहे, अंदाज आहे. सावध काय असतं, म्हणजे एखादा वक्ता बोलतो ना, तर बोलताना एक पॉज घेतो. पॉज मध्ये काय घडतं? पॉज मध्ये तो स्वतःच्या सगळ्या थॉटचं एक, त्या काही नॅनो सेकंदात त्या थॉटचं शेवट डिसाईड करतो आणि ऐकणारे त्या पॉज मध्ये त्याने काय सांगितलंय ते ग्रहण करतात. त्यामुळे बोलण्यात सगळ्यात पॉवरफुल पॉजेस असतात. तसं सावध असणं हे कुठल्याही धाडसाकरता अत्यंत पॉवरफुल आहे, अत्यंत ताकदवर आहे. मला सावधतेने केलं पाहिजे. मला भावनेच्या आहारी जाऊन केलेलं चालणार नाही.
मला एखाद्या प्रसंगाला प्रतिसाद द्यायचा आहे, प्रतिक्रिया द्यायची म्हणून जगायचं नाही, मला क्रिया म्हणून जगायचं आहे. आणि क्रिया म्हणून जगताना गंमत अशी आहे की तुम्हाला एक पॉज घ्यायला लागतो. बरोबर चाललंय ना, करेक्ट करतोय ना, तो सावध, असा तो पॉज, ते म्हणजे सावधपण. सावधपणा आणि धैर्य याचं एक अजब मिश्रण म्हणजे धाडस. आता एवढ्या व्याख्येनंतर मला वाटतं शिवाजी महाराज जसं म्हणलं ना मी की स्थितीज ऊर्जा म्हणजे वर्षभर स्टॅमिना डेव्हलप करणं, गतीज ऊर्जा म्हणजे धाडस करणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर हे पाळलंय. त्यांचं स्वत्व इतकं मोठं आहे, मी तुम्हाला 2-3 उदाहरणाने सांगणार आहे. आणि हा जो पैलू आहे ना स्वत्व, हा छत्रपती शिवाजी राजांना महापुरुष ठरवतो. हे सगळे पैलू का सांगतोय माहिती का तुम्हाला? कदाचित या सगळ्या पैलूंचा आपण अभ्यास केलात, त्या पैलूंप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलात तर अजून काही आपल्यातनं काही अंशाने शिवाजी महाराज तयार होऊ शकतात. असं त्याचं ते एक प्रकारचं मॉडेल समजा. मी असं म्हणत नाही की तुम्ही शिवाजी महाराज व्हाल, तेवढ्या उंचीवर जायला पुण्याही पण लागते, आणखीन बऱ्याच गोष्टी लागतात. पण मी ते का गेले, कसे या इथपर्यंत शिवाजी महाराज हा माणूस दैवतापर्यंत कसा काय गेला, याचा मला अंदाज येण्याकरता ते पैलू समजणं आवश्यक आहे. आता राजांचं सगळं जे राज्य आहे ना, ते नीतिमत्ता आणि चारित्र्य याच्यावर उभं आहे. व्यवहारात नीतिमत्ता आहे, वागण्यात चारित्र्य आहे, असण्यात चारित्र्य आहे, त्याची डिलिव्हरी करताना नीतिमत्ता सांभाळलेली आहे. समूह असतो तेव्हा नीतिमत्ता असते, चारित्र्य वैयक्तिक असतं. म्हणजे व्यक्तीपासून समष्टीकडे जाताना चारित्र्य लागतं आणि नीतिमत्ता लागते. दोन्हीही शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे अविभाज्य अशी अंग आहेत. त्यांचं राज्य उभं राहिलं कारण त्यांचं ते स्वत्व होतं, चारित्र्य आहे. थोडं चारित्र्यावरून आठवलं आणखीन एक फरक सांगतो. आपण शब्द सगळे फार आयुष्यात वापरत जातो, आपल्याला त्याचे अर्थ कळत नाही, ते वापरून गुळगुळीत होतात, त्याची गंमत कळत नाही. चारित्र्य आणि शील असे 2 शब्द मी आता आपल्या पुढे ठेवतो. चारित्र्य म्हणजे काय? चारित्र्य एक कॅरेक्टर, अतिशय स्वच्छ चारित्र्य, स्फटिकासारखं स्वच्छ चारित्र्य, अतिशय चांगलं नीतिमत्तेचं उच्च कोटीचं चारित्र्य. छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या महापुरुषाचं चारित्र्य निष्कलंक आहे. पण हे मी नाही म्हणत, हे औरंगजेब म्हणतोय, ज्याला शिवाजी महाराजांमुळे मात खावी लागली असा त्यांचा तत्कालीन कट्टर दुश्मन असं म्हणतोय की शिवाजीचं बघा, त्याने आपल्या शिवाजीला बोलवलं, सगळ्या सरदारांना बोलवलं, त्यांची निर्भत्सना केली आग्र्याहून ते पळून गेल्यावर. निघून आल्यानंतर त्यांना सांगितलं, बघा हा शिवा कसा आहे माहितीये, याने इतके मजबूत किल्ले बांधले, पण त्यापेक्षा मजबूत अशी माणसं बांधली. कारण याचं चारित्र्य असं होतं जे त्याने दुसऱ्याला दिलं, ज्याला क्लोन असा एक इंग्रजी शब्द आहे. मी चारित्र्यवान आहेच, पण मी ते दुसऱ्यांना पण दिलं. मी मजबूतीने उभा राहतोच, मी इतरांनाही मजबूत उभं राहायला प्रेरणा देतो, त्यांना कारण देतो. अशा पद्धतीचं चारित्र्य आहे, जे कृतीप्रवण आहे, जे कृती करणार आहे. औरंगजेब म्हणतो, शिवाजी का चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. शिवाजीच्या सबंध प्रवासामध्ये जिथे जिथे लढाया केल्या या माणसाने, तिथे तंबू टाकले, तिथे साधे 2 तंबू आहेत, एक कापडाचा, दोन्ही कापडाचे आहेत, एक महाराजांचा आणि बाकी त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा, आणि सगळे सैनिक मावळे रावटीत राहत आहेत, अशी त्यांची व्यवस्था आहे. शिवाजी तंबूत कधी नाच गाणं झालंय, कुठल्या स्त्रीला बोलवलंय, मनोरंजन झालंय, हे कधीही झालेलं नाही. एक क्षण त्या माणसाने वाया घालवलेला नाही. म्हणून औरंगजेब म्हणतो की एका स्त्रीशी याने गैरव्यवहार केला नाही. एका स्त्रीशी आयुष्यात एक क्षण असा नाही ज्यात पाय घसरलाय, पाय निसटलाय, गैरव्यवहाराने वागलाय एखाद्या स्त्रीशी, एकही नाही. हे चारित्र्य हे औरंगजेब सांगतोय. म्हणून नाही, ते आहेच. मी दुसरा शब्द तुम्हाला मगाशी म्हणलो की शिवाजी महाराजांना व्यसन नाही हो, नाचगाणं नाही, शिकारी केलेले नाहीत प्राण्यांच्या, उगीच काही उद्योग राजा निघाला शिकारीला असले काही केलेलं नाही, कोणाचं गॉसिप केलं नाही, निंदा नालस्ती केली नाही. सगळा वेळ चिंतनात घालवलाय, मननात घालवला, ज्ञानवर्धनात घालवलाय, रयतेची काळजी करण्यात घालवलाय, राज्याची वाढ करण्यात घालवलाय. जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय ते अतिशय अफाट कसं होईल, अनेक लोकांच्या आयुष्यात मी चांगले दिवस कसे आणेल, या चिंतनात घालवलेलं आयुष्य. कान पितळेचे नाही आहेत, कोणी कानाला लागलं, खुशमस्करे गोळा केले, काही सांगितलं, पितळेचे नाही, सुवर्णाचे कान आहेत. कान अनेक ठिकाणाहून त्या कानामध्ये ऐकू येतं. तुम्हाला गंमत सांगू, हे जे कान असतात की नाही, हे खरं तर नॉन लिनियर ऑर्गन आहेत, एक रेषीय इंद्रिय नाहीये, हे अनेक रेषीय इंद्रिय. म्हणजे कसं,
आत्ता मी बोलतोय मला ऐकू येतं, रस्त्यावरून गाडी गेली तर मला त्याच वेळेला ऐकू येते, पंख्याचा आवाज येतो, एसीचा आवाज येतो, सगळं एका वेळेला येतं. ते विविध अंगाने श्रवण करतं. आणि असं इंद्रिय हे पितळ्याचं जेव्हा होतं तेव्हा ते एकरेशीय होतं. एकाच माणसाला सांगितलेला सल्ला आपण ऐकत राहतो. शिवाजीच्या राज्यात असं नाहीये. त्याचं कान सदैव अनेक रेषीय अनेक प्रतलीय आहे, म्हणून ते सोन्याचे आहेत, म्हणून ते पितळ्याचे नाहीत. हे कुठले खुशमस्करे गोळा केले नाही. शिवाजी महाराज दरबारावर बसलेत, मसलरी चालले आहेत, कोणतरी येऊन काहीतरी कानात सांगताय, ते ऐकून निर्णय घेतायत, चिडून घेतायत, भावनेच्या अतिरेकाने घेतायत, कधी नाही. एकही उदाहरण नाही, एकही उदाहरण नाही. आता गंमत अशी आहे की या माणसाचं जे चारित्र्य आहे ना, ते मी शील आहे असं म्हणतो. आता का असं? हे बघा, समाजात अनेक लोक चारित्र्यवान असतात, अनेक लोकांचे आयुष्य निष्कलंक असतात, त्यांच्या आयुष्यावर एकही डाग नसतो, भ्रष्टाचार नसतो, व्यसन नसतात, एखाद्या स्त्रीशी गैरव्यवहार नसतो, असं अनेक माणसांचे आयुष्य असतात. पण चारित्र्य नेहमी कृतीप्रवण असेल असं नाही. खूप चारित्र्यवान माझ्या शेजारी एक माणूस राहतो म्हणून त्याच्या शेजारी राहणाऱ्या स्त्रीला निर्धास्तपणे जगता येणार नाही, कारण तो संकटाच्या वेळी तिच्याकरता धावून येईल असं नाही. शील जे असतं ते कृतीप्रवण आहे. चारित्र्य माझ्याकडे आहे आणि ते शीलापर्यंत मला न्यायचं असतं आयुष्यात, की माझं कृतीप्रवण होईल, मी दुसऱ्या कोणाच्याही चारित्र्यावर हल्ला होऊ देणार नाही, ते जपत राहील. ते जे चारित्र्य ते शील. छत्रपती महाराजांचा सगळा प्रवास हा निष्कलंक चारित्र्याकडून शीलाकडे आहे. म्हणून तर एवढे तारणहार आहेत ना ते, म्हणून तर एवढ्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. म्हणून बाजीप्रभू काय म्हणतो, महाराज तुम्ही पुढे जाईपर्यंत आम्ही गनिमाला थोपवून धरतो, विशाळगडावर पोचलात की तोफांचे आवाज द्या. ही कहाणी तुम्ही ऐकली आहे, त्यातली गंमत बघा. बाजीप्रभूकडे किती शिपाई आहेत? 200, 250. सिद्धिजोवर किती हजाराचा घोडदळ घेऊन येतोय? 2000. बाजीप्रभू जेव्हा हे बोललाय ना महाराजांना पालखीत निरोप देताना, तेव्हा त्याला हे माहिती आहे की माझी शेवटची भेट आहे, उद्या ही सकाळ सुद्धा मी बघणार नाही. 2000 सैनिकांना 200 लोक थोपवू शकत नाही कायमचे. पण बाजीप्रभूला विचारलं, अरे तू असं म्हणलास उद्या गेलास तर? तो म्हणला, साहेबांकरता काही पण देईल, कारण काय साहेब माझ्या बायका पोरांना सांभाळतील याची मला विश्वास आहे. साहेबांचं चारित्र्य लख आहे. हा माणूस माझ्या आयुष्याचा फायदा स्वतःकरता करून घेणार नाही, कारण त्याचं चारित्र्य आहे आणि शील आहे. तो आमच्या रक्षणाकरता उभा राहील. आणि पुढे घडलं. बाजीप्रभू आणि त्याचा भाऊ प्रल्हादजी या दोघांची जवळपास 8 मुलं शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात घेतली. त्यांच्या बायकांना आयुष्यभर पेन्शन दिलं. शील कृतीप्रवण असतं. शिवाजी महाराजांचं स्वत्व जे धारणेतून आणि धाडसातून आलंय ना, ते असं आहे. ते चारित्र्य जे आहे ते शिलाकडे घेऊन जाणार आहे. ते स्वत्व आहे, ते पित्त आहे. तो त्यांचा कॉन्सन्ट्रेटेड अत्यंत संपृक्त असा जीवनद्राव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वत्व. अजून एक उदाहरण देऊन सांगतो. झरा असतो बघा एखादा, हा झरा जो असतो ना, तो स्त्रोत असतो, तो सोर्स असतो. त्या झऱ्यापासून नदी, नाला, विहिरी, तलाव असे अनेक पाण्याचे स्त्रोत निर्माण होतात. आपण त्यांना स्त्रोत म्हणतो, ते स्त्रोत नसतात, ते त्याचे बाय प्रॉडक्ट असतात. म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे, एक सोर्स असतो आणि एक रिसोर्स असतो. माणूस हा निसर्गाचा रिसोर्स आहे, म्हणून ह्युमन रिसोर्स असं म्हणतात. HR डिपार्टमेंट असतं ह्युमन रिसोर्स, कारण सोर्स निसर्ग आहे माणसाचा. तसा झरा हा सगळ्या पाणतळांचा, पाण्याच्या डबक्यापासून तर पाण्याच्या जलाशयापर्यंत, विहिरीपासून, नदीपासून, मोठ्या आडापासून सगळ्या प्रकारच्या पाण्याच्या साठवणीच्या जागांचा स्त्रोत असतो झरा. आणि जो स्त्रोत असतो ना, त्यामुळे सगळे रिसोर्सेस सुखाने जगत असतात. ज्या माणसाचं सत्व असतं तो हळूहळू स्त्रोताकडे त्याचे प्रवास होतात. तो निसर्गातलाच एक भाग होऊन बसतो. व्यक्तीकडून समष्टीकडे जाणं शक्य आहे, समष्टीकडून सृष्टीकडे जाणं शक्य नाही. जेव्हा निसर्गाकडे माणूस जातो तेव्हा तो स्वतः एक स्त्रोत होतो, त्याचं ते स्वत्व होतं, तेव्हा तो खऱ्या अर्थाने अनेकांचा पोशिंदा ठरतो. महाराजांचं स्वत्व असं आहे. असा हा विलक्षण महापुरुष, म्हणजे त्यांच्याशिवाय पण सगळं चाललं. इतकं स्वत्व प्रखर असतं की ते आपल्यासारखे अनेक माणसं तयार करतात. 1680ला छत्रपती शिवाजी महाराज गेलेत. औरंगजेब उतरलाय, 5 लाखाचं सैन्य घेऊन दक्षिणेत उतरलाय. पहिल्यांदा मोगल बादशाह उतरलाय. 35 किलोमीटर परिघाचा तंबू आहे, 2000 घोडे आहेत, 1000 उंट आहेत, 1500 हत्ती आहे. असा औरंगजेब आलाय 5 लाखाचं सैन्य घेऊन. इथेच गेलाय 1707ला. इथेच कबर आहे वेरुळपाशी.
शिवाजी महाराज नाही आहेत, औरंगजेब जातो तेव्हा त्याच्या उरलेल्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्षात मुघल बादशाला संपवलंय. जसं मागे मी म्हणलं ना की एका पहिल्या एपिसोडमध्ये 350 वर्षाचं दैन्य, 350 वर्षाची अवहेलना ज्या महापुरुषाने 35 वर्षात संपवली. आपल्या सगळ्या भारतीय, महाराष्ट्रीयन, मराठी राज्याचा अवहेलना आणि सन्मान याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत. तसेच ते मराठ्यांवर होणारे अत्याचार आणि ज्यांनी अत्याचार केले त्या मुघल बादशाचा अंत याच्यामध्ये महाराज उभे आहेत. आणि गंमत दुसऱ्या वाक्याची अशी आहे की महाराज नसताना त्याचा पराभव झालेला आहे. महाराज नसताना त्याला इथे प्राण सोडून जावं लागलंय. त्यामुळे हे स्वत्व असताना फार महत्वाचं आहे. स्वत्व तुरटीसारखं असतं. तुरटी पाण्यात फिरवलं की काय होतं, सगळं पाणी ते साफ करते. स्वत्वाचं नुसतं अस्तित्व असतं, ते सगळ्यांची मग घाण साफ करतं. एक राजा असा निखळ मिळतो, एक महाराज असे मिळतात की ज्यामुळे अनेकांचे आयुष्य उजळून निघतात. त्यातली सगळी घाण जी असते, परंपरेने आलेली असेल, सवयींनी आलेली असेल, ती सगळी पाण्यातल्या घाणीसारखी दूर होते आणि फक्त निखळ पाण्याचा जल उरतो, झऱ्यासारखा निखळ. आणि झऱ्यावर कधी विषप्रयोग करता येत नाही आणि ते पाणी वाहत असतं. तर असे छत्रपती महाराज, शिवाजी महाराज यांचा दुसरा पैलू शिवसूत्रचा. शिवसूत्र घडलं कुठल्या पैलूने, शिवसूत्र नावाच्या धाग्यामध्ये कुठले कुठले पैलू, कुठले कुठले मोती विणले गेलेत, त्यातला हा दुसरा मोती आज मी तुमच्यावर सांगत होतो. त्याचं नाव आहे स्वत्व. म्हणजे स्त्रोत आणि रिसोर्स याच्यामध्ये उभे आहेत. तर त्यांचं स्वत्व आहे, त्या स्वत्वाचं हे प्रकटीकरण आहे. म्हणजे हे धाडस आहे. जी धारणा आहे ती निष्कलंक आहे. धारणा आहे ती कशी आहे, ती चारित्र्यवान आहे. आणि शील त्याचं गतिज आहे. एक स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा, तिथपर्यंत आपण आहोत. हे दुसरं सत्व तुम्हाला आवडलं असेल, दुसरा पैलू, अशी मला आशा वाटते. पुन्हा भेटूया तिसऱ्या पैलूत. तोपर्यंत धन्यवाद.